नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सोपान खोडे यांची गैराट ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. विक्रमच्या बंगल्यात विक्रम, दत्ता, गजा, राजा आणि विष्णू बसलेले होते. दत्ता रात्री घडलेला प्रसंग थोडंसं मीठ मसाला लावून रंगवून सांगत होता. आई, वडील आणि बायको यांची नक्कल करून दाखवत होता. विक्रम, गजा, राजा आणि विष्णू हसून हसून बेजार झालेले होते. दत्ताही त्यांच्या हसण्यात सामील होत होता. त्याच्या सांगण्याला चांगलाच रंग चढलेला होता. त्याच्या बोलण्यावर खुश होऊन चौघेही त्याला टाळ्या देत होते. तर कधी आनंदानं स्वतःच टाळ्या वाजवत होते, तर कधी दत्ताच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत होते. दत्ताने आपल्या कथेचा शेवट केला तरी ह्या चौघांच्या हसण्याचा बहर ओसरला नव्हता. हसता हसता राजा दत्त्याला म्हणाला, लेका दत्ते, असला फारसं मी तमाशात सुधीक ऐकला नव्हता आणि इथनं पुढं बी ऐकायला मिळणार नाही. एकाच दणक्यात फायनल मॅच जिंकली बहादरानं, गजा म्हणाला. नाही पण मी म्हणतो, तुला हे सुचलं तरी कसं? विष्णूनं विचारलं. सुचलं कसं म्हणजे? त्याला काय डोकं आहे नाही? हां, अरे तसं नाही, शाळेत याचं डोकं एवढं चालत नव्हतं. अरे विष्णू, शाळेतली गणित जरी मला सुटत नव्हती तरी आयुष्याचं गणित कसं सोडवायचं हे मला चांगलं कळतं बरं का, दत्ता त्याला म्हणाला. मग तो फाशी घ्यायचं नाटक करतोय हे तुझ्या घरच्यांना कळलं कसं नाही? अरे कसं कळेल? मी फाशी घेतो म्हणल्यावर सगळेच घाबरले. त्या गडबडीत फाशीचा दोर तुटकाय का कुचकाय हे कोणी बघितलंच नाही ना. बापाचा बाप निघाला तू, मानलं गाड्या तुला. ज्यांचा बाप जमीन इकायला परवानगी देत नाहीत ना, त्या पोरांनी खरं तर तुला गुरु मानला पाहिजे, गुरु. अरे पण एवढं महाभारत सांगून तुम्ही महत्त्वाचा विषय बाजूलाच ठेवताय. तुझा कंचा महत्त्वाचा विषय? बघा, यालाच म्हणतात बहिऱ्या पुढं वाचली घेता आणि रातचा गोंधळ बारा होता. अरे खरं नाही लक्षात आलं आमच्या. एवढे गतिमंद असाल असं मला वाटलं नव्हतं. अरे माझं फाशीचं नाटक कळायच्या आधी माझ्या जमिनीला गिराईक बघा, नाही तर पुन्हा खरोखर मेलो ना तरी आबा जमीन विकू देणार नाही. हे बघे दत्ता, गिराईकाची काळजी करू नका तू. रस्त्याच्या कडेला मोक्याच्या ठिकाणी आहे तुझी जमीन. तुझ्या जमिनीवर लय जण टपूनच आहेत, पण आपण जो जास्तीत जास्त किंमत देईल ना त्याच्याशी व्यवहार करायचा. विक्रमनं त्याला सल्ला दिला. तू फक्त एकच काम कर, लोकांना माहीत होण्यासाठी त्या जागेवर जमीन विकणे आहे असा बोर्ड लावून टाक आणि संपर्कासाठी मोबाईल नंबर लिहून टाक. अरे मग बघ, तुला पाठीमागचा भाग सुद्धा खाजवायला वेळ नाही मिळणार, एवढे फोन येतील गिरायकांचे. पण मोबाईल नंबर विक्रमचा द्यायला लागेल का? तुझा का नको? अरे माझ्याकडे कुठं आहे मोबाईल? तुझ्या आईला बेकारदास, तुला आजपर्यंत मोबाईल बी घेता आला नाही? अरे भेकाऱ्याजवळ सुद्धा मोबाईल आहेत की. गाज्या, लय हिनवून बोलू नको. जमीन विकली ना, अख्खं मोबाईलचं दुकान विकत घेऊ शकतो. अरे हे चिंदी चोर आहे, पैसे मिळाला तर गाठीला गाठ मारून जपून ठेवले हो. बरं, कळलं तुला थोड्या दिवसात. खिशातला मोबाईल काढून दत्ताकडे देत विक्रम म्हणाला, दत्ता हा मोबाईल ठेव तुझ्याकडं आणि व्यवहार झाल्यावर परत दे. नाही, कायमचा राहू दे तुझ्याकडं. माझ्यातर्फे तुला सप्रेम भेट. मोबाईल हातात घेऊन त्याच्याकडे बघत दत्ता म्हणाला, अरे पण हा चालवायचा कसा? बघा कसा अडाणी ठोकळाय. अरे आजकालची बारके बारके पोरं सुद्धा अडाणी नाही राहिली. अरे असं काय करताय? आज पहिल्यांदा मोबाईल हातात घेतला असेल त्यांनी, त्याला काय कळणार त्यातलं? त्याच्यात काय अवघड आहे, ये इकडं सांगतो तुला. असं म्हणून विष्णूनं त्याच्या हातातला मोबाईल घेतला. मास्तरनं शाळेतल्या पोराला समजून सांगावं तसं त्याने दत्ताला सगळं सांगितलं. दत्ता, आता आम्हाला तुझ्याकडनं पार्टी पाहिलं बरं का गाड्या. का? त्याला फुकटात मोबाईल मिळाला म्हणून? अरे मोबाईलसाठी नाही म्हणत मी. मग कशासाठी म्हणतो? अरे जमीन विकायला आबानं त्याला परवानगी दिली. साधी सुधी गोष्ट समजू नका तुम्ही ती. अरे बैलाची धार काढण्यात यश मिळवले त्याने. वय गाजा म्हणतो तो पॉईंटाचा मुद्दा आहे. दत्ता, या गोष्टीवर पार्टी झाली पाहिजे. रातच कशाला त्याला पार्टी मागताय?
जमीन विकल्यावर घेऊ की त्याच्याकडनं रंगीत संगीत पार्टी. स्वतःच्या एका नागपुडीवर बोट ठेवून विक्रम म्हणाला, पार याच्या सकड पार्टी घेऊ. काय दत्ता, देणार का नाही? अरे दिल की, तो काय नाही म्हणतोय का? अरे पण त्याला सांगू दे, तू कशाला बिन पैशाची वकिली करतो त्याची? सांग रे दत्ता तू. अरे देणार रे, तुम्ही म्हणाल तिथं पार्टी देणार आणि मागाल ते देणार. बस आता झालं का समाधान? आता उठा, बघा आपापला कामधंदा, चला. असं म्हणून गजा उठला तसे बाकीचे उठले. विक्रमनं पुन्हा एकदा दत्ताला बोर्ड लावण्याची आठवण करून दिली आणि सहज आठवलं म्हणून त्याला विचारलं, तुला एक बहीण आहे नाही का? हाय की, कान्हेवाडीत दिली जगतापाला. आईला मग समजा घोटाळा झाला की रे. का बरं? हक्क सोडपत्रावर तिची सही घेतल्याशिवाय तुला जमीन विकता येणार नाही. ती सही देईल का? काय माहिती, आता तिला विचारून बघायला लागन. तू असं कर, आजच जा कान्हेवाडीला, बहीण काय म्हणती ते बघ, गोड बोलून सही करायला तयार कर. वाद घालू नको, नाही तर कायद्यानं तिला निम्मा हिस्सा द्यावा लागेल. काय करतो, जातो का? जातो की, म्हणजे जावंच लागेल ना. मग मी फोन करून वकिलाला हक्क सोडपत्र तयार करायला सांगतो, तो निघ आता. वय वय, असं म्हणत दत्तानं सायकलवर टांग मारली. सगळे आपापल्या घरी निघून गेले. टाकळी ते कान्हेवाडी 25 ते 30 किलोमीटर अंतर. 1:30च्या सुमाराला दत्ता बहिणीच्या दारात पोहोचला. सायकल घराच्या भिंतीला लावली. खडखड आवाज आला म्हणून बहिणीने बाहेर डोकावून बघितलं. दत्ताला बघून तिला मोठं आकरीत वाटलं. त्याच्याकडे बघत गालातल्या गालात हसत ती त्याला म्हणाली, दत्ता बापू, आज कुठं ती उगवला? कशी काय बहिणीची आठवण झाली? अगं नंदा, तुला भावाची आठवण येत नाही, पण भाऊ काय तुला विसरणार आहे वय? घरात येता येता दत्ता म्हणाला, मग चांगलीच गोष्ट आहे की, बस की. पाहुणं कुठे आहेत? ते सकाळीच गेले तालुक्याला. बहिणीनं पाण्याचा तांब्या त्याच्या पुढे आणून ठेवला. स्टोव पेटवून त्याच्यावर चहाचं आधण ठेवलं. दत्तानं पाणी पिऊन तांब्या खाली ठेवला. बहिणीने त्याला विचारलं, आई कशी आहे? आहे की, बरी आहे. आणि आबा? ते बी बरेच आहेत. वहिनीचं काय चाललंय? काय चाललंय, घरातली कामं, दुसरं काय करणार ती. बहिणीनं चहाचा कप त्याच्या हातात दिला. तिथेच खाली बसली. दत्ताचा चहा पिऊन झाल्यावर तिने सहजपणे विचारलं, काय काम काढलं माझ्याकडं? नाही काय नाही, सहजच. अरे तू काय तसं येणार आहे वय, काम असल्याशिवाय? तुला उद्या टाकळीला यायला जमन का? का? आपली जमीन विकायला काढली. का र? अगं काय पिकतंय त्या जमिनीत आता? गावातल्या सगळ्यांनी जमिनी विकून टाकल्या. आपण तरी कुठवर शेती करत बसायचं? तुमच्याकडं जमिनीला भाव आलाय ना आता? भाव आलाय म्हणून नाही ग, पण आता काय आबाचं झालंय वय. त्यांना काय शेतीतली कामं होत नाहीत आणि मला काय ते शेतीतलं जमत नाही. अहो म्हणले, शेती पडून राहण्यापेक्षा इकलेली बरी नाही का? करायला धरायला कोणीच नाही म्हणले. हो, गिराईक बघितलंय का बघायचंय? नाही, आधीच गिराईक बघून काय करायचं? आधीच म्हणजे? अगं हक्क सोडपत्रावर तुझी सही झाली पाहिजे, त्याशिवाय व्यवहार कसा ठरवता येईल? तेव्हा म्हणलं, उद्या तू टाकळीला आली असती तर वडगावला गेलो असतो रजिस्ट्रारच्या ऑफिसात. बाया, रजिस्ट्रारच्या ऑफिसात? तिकडं कशाला? त्याच्या समोर सही करायला लागते ना. मग काय करते सांग? उद्या येतीस का आत्ता चलती माझ्याबरोबर? नाही, उद्या येते. आज ते बी नाहीत घरी, त्यांच्या परस्पर असं. बरं, उद्या नक्की ये, विसरू नका. मी वाट बघतो. चल येऊ का मी? अरे थांब की, असं कसा निघाला? संध्याकाळी ते येते आल, त्यांची भेट घे, ते काय म्हणतात ते बघ, रात्री मुक्कामाला राहा, मग उद्या बरोबर जाऊ की आपण. नाही नाही, नको, थांबण्याचा आग्रह नको करू, तूच ये लवकर उद्या. बरं जेवून तर जा, अंड्याचं कालवण करते, थांब. अगं नको, मी जेवून आलो आहे, मला जाऊ दे, अंधार पाडायच्या आत पोचलं पाहिजे. असं म्हणत दत्ता घराच्या बाहेर आला. निरोप देण्यासाठी बहीणही बाहेर आली. दत्तानं पुन्हा एकदा उद्या येण्याची तिला आठवण करून दिली आणि सायकलवर टांग मारली. तालुक्याला गेलेला नंदाचा नवरा संध्याकाळी घरी आला. चहा पाणी झाल्यावर कब्बशा धुता धुता नंदा नवऱ्याला म्हणाली, अहो तुम्ही गेल्यावर दत्ता बापू आलता, तुम्ही येस्तवर थांब म्हणलं पण थांबला नाही. काय म्हणत काय होता? जमीन विकाय काढली तेव्हा हक्क सोडपत्रावर सही मागत होता. मग तू काय सांगितलं?
मी म्हणले तुम्हाला विचारून सांगते. करते सही म्हणायचं, पण हिश्श्याला येईल ती जमीन दे म्हणाव. सांगन त्याला, देत असेल तर घेऊ, देत असेल तर नाही, त्याला द्यावीच लागन. काय उपकार करत नाही तुझ्यावर, कायदाच आहे तसा. नाही आहे कायदा, पण आपण कशाला उगा वाद वाढवायचा नाही का? यात वादाचा काय प्रश्न आहे? नियमाप्रमाणे वाट्याला येईल ती जमीन दिलीच पाहिजे. तसं तू स्पष्टपणे सांगून टाक त्याला. मला नाही बाया बोलायला जमायचं, तुम्ही बोला. अगं मला कसं बोलता येईल? हक्क तुझा आहे, तू बोल. नंदा गप्प झाली. नवरा बोलत होता. पाहुण्याच्या जमिनीचं कोट्यावधी रुपये होत्याल, आपण का फुकटा भाकड सोडायचं त्यांना? पण तो जर द्यायला तयार नाही झाला तर मग आपण कायद्यानं लढायचं. म्हणजे गोडीत वाईटपणा आणायचा. मग त्याला काय करणार आता? बघा बाया, तुम्हाला पटन तसं करा. हिस्सा दिल्या बिगर सही करायची नाही, तुला आत्ताच सांगून ठेवतोय. एवढ्यात नवऱ्याचा मोबाईल वाजला. त्यांनी स्क्रीनवर बघितलं. दत्ताचं नाव दिसताच नंदाकडे मोबाईल देत म्हणला, पाहुण्याचा फोन आहे, बोल. तुम्ही बोला की. नाही नाही, तूच बोल. नंदानं मोबाईल घेतला, बटन दाबून कानाला लावला. हा लाव. अगं नंदा, काय ठरलं तुझं? मोबाईलवर हात ठेवून ती नवऱ्याला म्हणाली, काय सांगू, काय ठरलं असं विचारतोय? मगाशी आपलं बोलणं झालं ते सांग ना त्याला. पुन्हा तिने कानाला मोबाईल लावला. हा लाव. हा बोल की. आवंडा गिळून ती म्हणाली, 5 मिनिटांनी तुला फोन करते, आत्ताच आले ते, त्यांचा विचार घेते आणि मग सांगते. बरोबर ठीक आहे, पण नक्की फोन कर. करते. दत्तानं मोबाईल बंद केला. नंदानं मोबाईल नवऱ्याकडे दिला. तसा थोड्याशा रागानं नवरा धुसपुसला. आपलं ठरलं होतं ना सांगायचं, हां पुन्हा फोन करते, कशाला सांगितलं त्याला? आपण कसं सांगायचं? कसं सांगायचं म्हणजे? सांगायचं माझा हिस्सा मला द्यावा लागल. आपण असं करू, उद्या दोघं बी टाकळीला जाऊ. आई आबांजवळ बोलते मी. कुठं बी बोल, पण एकदाचं सांगून टाक, मिठाची गुळणी धरून बसू नगं. तेवढ्यात पुन्हा नवऱ्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनकडे बघत हलक्या आवाजात पुटपुटला, काय पाहुण्याला दम निघाना बघ, धर बोल, सांग उद्या येतोय म्हणून. असं म्हणत त्यांनी नंदाकडे मोबाईल दिला. चालू करून तिने कानाला लावला. हल्ला. काय झाला तुझा निर्णय? उद्या आम्ही दोघं बी टाकळीला येतोय. मग जरा वाईस लवकर या, कारण इथनं आपल्याला वाडगावला जावं लागेल. बरं सकाळी लवकर निघतो आम्ही. चालेल या. नंदानं मोबाईल बंद करून टाकला. दुसऱ्या दिवशी नंदा आणि तिचा नवरा मोटरसायकलवरनं टाकळीला आले. अंगणात मोटरसायकल उभी करून दोघंही खाली उतरले. ओसरीवर आबा आणि दत्ता त्यांचीच वाट बघत बसले होते. त्या दोघांना बघताच आबानं आत बघत शांताबाईला आवाज दिला, शांता, पाहुणं आलं बघ. तशी भाकरीचा तुकडा आणि पाण्याचा तांब्या घेऊन शांताबाई बाहेर आल्या. पुढे येत असलेल्या पाहुण्याला घाई गडबडीत म्हणाल्या, थांबा, पाहुणं तिथंच थांबा. शांताबाईच्या आवाजासरशी दोघंही जागेवर थांबले. बिगी पुढे येऊन शांताबाईनं त्या दोघांच्या अंगावरनं भाकरीचा तुकडा ओवाळून फेकला, पाणी ओतलं आणि मग म्हणाल्या, हां आता या. दोघंही पायऱ्या चढून ओसरीवर आले. नंदानं दत्ताला विचारलं, कसा आहेस बापू? बरा आहे की. पाहुण्याला बसण्यासाठी सतरंजी अंथरत दत्तानं उत्तर दिलं. बसा म्हणताच पाहुणा सतरंजीवर टेकला. भिंतीला टेकून बसलेल्या आबाच्या पाया पडत नंदानं विचारलं, आबा बरं आहे ना? मायेनं तिच्या डोक्यावर हात ठेवत आबा म्हणाले, हा बरंच आहे, तुझं कसं चाललंय? बरं चाललंय की. असं म्हणून नंदा पटकन घरात आली. आईच्या गळ्यात पडून तिला कडकडून मिठी मारली. दोघींच्याही डोळ्यातनं पाणी झिरपलं. दोघींनी डोळ्यातलं पाणी पुसलं आणि नंदाला आपल्या शेजारी बसवत शांताबाई म्हणाल्या, आल्या सरशी 2 दिवस राहा आता, बघू की ते काय म्हणतात. ते काय नाही म्हणणार आहेत का? राहा दोघं बी. खरंच वंच जाऊ नका, लय दिवसानं आलात, राहावा 4-2 दिवस. चहासाठी स्टोव पेटवता अनिता सहजपणानं बोलली. आईपासून उठून अनिताकडे येत नंदा म्हणाली, वहिनी तू उठ, मी करते चहा. हो नाही मी करते की, तुम्ही बसा. नंदानं हट्टानं तिला उठवलं आणि स्वतः चहाचं आधण ठेवलं. स्टोवला पंप केला. जाळानं झकास सूर धरला. मग अनिताकडे बघत नंदा म्हणाली, वहिनी माझ्याकडे यायचं तुला वावडं आहे का गं?
अहो ते तुम्ही त्यांना सांगा की. मी कितीतरी वेळा त्यांना म्हणले आपण वंसनकडे जाऊ वंसनकडे जाऊ, पण ते माझं ऐकूनच घेईना. चला म्हणलं की म्हणतात मला काम आहे. अगं मग त्याचं राहू दे, तू आणि आई एकदा येऊन जा. हां आम्ही दोघी येऊ की. येऊ की नाही याचं काय गाई जमल ना तुला. अगं न जमाय काय झालं, येऊ की आम्ही दोघी. चहा उकळला. बोलता बोलता नंदानं कप भरले. सगळ्यांना चहा दिला. नंतर कब्बशा नीट विसळून ठेवले. मग आईजवळ येऊन बसली. अनिता उठली. उठता उठता म्हणली, तुम्ही बसा, धुणं धुवून येते मी. असं म्हणत ती धुणं धुवायला निघूनही गेली. मग दबक्या आवाजात दोघी मायलेकींच्या गप्पा सुरू झाल्या. नंदा म्हणाली, माझं काही म्हणणं नाही, मला काय भावा बहिणीत वाकुडपणा घ्यायचा नाही. जग दुनियेत काय चाललंय ते बघते की मी. मला पैसा नको, जमीन नको, मला फक्त तुम्ही पाहिजे. पण ह्यांचं आपलं एकच ह्या का, आपल्या हिश्श्याची जमीन आपल्याला मिळालीच पाहिजे. आता काय करायचं तूच सांग. थांब की वाईच, आपण यांनाच विचारू. असं म्हणून शांताबाईंनी आबाला आवाज दिला. अहो वाईच घरात येता का. का ग काय झालं, कशाला बोलवलं. असं म्हणत आबा आत आला. बसला. बोल की काय म्हणती. अहो नंदा बघा की काय म्हणती. काय म्हणते नंदा. तिचा नवरा जमिनीत हिस्सा मागतोय. आता मागणारच की तो, पोरीचा हिस्सा द्यावा लागणच आपल्याला. हो पण दत्ताचं काय म्हणणं याच्यावर. तो जरी काय म्हणाला तरी पोरगी जर मागत असन. आबा मी नाही मागत, तुमचा जावाई मागतोय. आबाचं म्हणणं मध्येच तोडत नंदा म्हणाली, मी काय म्हणते, आपण दत्ताला विचारून बघू की. विचार. दत्ता दत्ता इकडे ये रे. आईनं बोलवताच दत्ता आत गेला. काय तुझं म्हणणं आहे बाई ते ह्याला सांग. न ग आई तूच सांग. दत्ता दत्ता मी काय सांगते ती आधी नीट ऐकून घे आणि मग तुला काय सांगायचं ते सांग. हा बरं सांग. हिचा नवरा हिच्या हिश्श्याची जमीन मागतोय. काय त्याच्या बापाची पेंड आहे का. दत्ता तडकला. अरे हाळू की, बाहेर ऐकतीन की ते. दबक्या आवाजात शांताबाई बोलल्या. पण जाळावर रॉकेल पडल्यावर अधिकच भडका उडावा तसा दत्ता भडकला. ऐकू दे की, त्या हरामखोराचं ब्याव मला नका दाखवू. लाज वाटायला पाहिजे त्याला जमीन मागताना. अरे बाबा थोडं धीरानं घे, उगं कशा पाय तडकतोय. काय धीरानं घ्यायचं ग. हा ग बसलं की हे पार घरात घुसायला बघतात. मी आत्ता स्पष्टपणे सांगतो, 1 गुंठा जमीन मी कोणालाही देणार नाही. अरे बाबा असं हमरी तुमरी येऊन नाही चालत. आपली पोरगी त्यांच्या इथं नांदतीया. नांदतीया म्हणून काय झालं, काय उपकार करतोय का तो. 4 चौघात लगीन लावलंय त्याने. अरे वय पर काय होईल होईल म्हणून हिला तो नांदवणार नाही एवढंच ना. नको नांदू दे, मी सांभाळेल तिला. एक बहीण काय मायला जड नाही लय. अरे पोरा असं सहजासहजी नातं तोडता येतं वय. जग काय म्हणतं, सोनं मोडावं आणि स्वायरा जोडावा. जोडावा नाही, असला स्वायरा जोड्यानं हाणावा. त्याच लायकीचा आहे त्यो. आणि बघे नंदे, तू जरी नवऱ्याचं नाव पुढं करत असली तरी खरी गोम तुझ्या सांगत असेल असं मला वाटतंय. दत्ता बापू अरे मला कंच्या बी देवाची शपथ घ्यायला सांग. मी जर खोटं बोलत असेल तर माझी जीभ झडून पडन. अरे मला माहेरचा रस्ता बंद नाही करायचा. नंदा कळवळून बोलली. तसं इतका वेळ गप्प बसलेल्या आबानं तोंड उघडलं. दत्ता हे बघ, जमिनीवर तुझ्या इतका तिचा बी हक्क आहे. ती काय परकी नाही किंवा उपरी नाही. तिला चोळी बांगडीसाठी काहीतरी दिलंच पाहिजे. हे बघा आबा, जमीन विकल्यावर चोळी बांगडीसाठी तिला 10-15 लाख देईन, त्यात तिने समाधान मानाव. काय ग नंदे, तुला काय वाटतं. नंदाकडे बघत शांताबाईने विचारलं तशी नंदा हलक्या आवाजात म्हणाली, मी तरी काय सांगू, त्यांना विचारावं लागन. असं म्हणत तिने नवऱ्याला हाक मारली. आहो ऐका ना, आत येता का वाईच. नवरा आत आला. तो आत येताच त्याच्याकडे बघत दत्ता डाफरला. हे बघा पाहुणं. शांताबाईंनी त्याला दाटवलं. तू गप्पा दत्ता, मी बोलती. शांताबाईनं पाहुण्याला पैशाचा आकडा सांगितला. तसं पाहुण्यानं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि आपल्या बायकोला चिडलेल्या स्वरात म्हणाला, नंदे तू का बसलीस, झाला असेल तर चल की आता. आपण जावय बापू, मी काय म्हणले त्याचं उत्तर नाही दिलं तुम्ही. अहो मामी, तुम्हाला कोणी पैसे मागितले.
कशासाठी तुम्ही आम्हाला पैसे देताय? मग मग काय पाहिजे तुम्हाला? काय नको आम्हाला. ए नंदे, तुला उठ म्हणलेलं कळलं नाही का? चल की. हे बघा अशी मनात आडी ठेवून जाऊ नका. काय असेल ते स्पष्ट बोला. खाली बसा बरं तुम्ही. सासूबाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत जावई बापू बायकोला म्हणत होता, नंदे तुला यायचंय का नाही ते सांग. तसा दत्ता त्याला म्हणाला, अहो तिला घेऊन कुठं जात आहे? आपल्याला वाडगावला जायचंय. वकिलानं सगळी कागदपत्र तयार केल्यात. तिची हक्क सोडपत्रावर सही झाली का? सही करायला नंतर येईन ती. दत्ताचं पुढचं बोलणं न ऐकताच पाहुणा तिरस्कारानं कारवादला. नंतर कधी येईल तिच्या सवडीनं ती? हे बघा सवडी बिवडीचं काय सांगू नका. आज तिला सही करू द्या. आज जमणार नाही तिला. अरे पण का जमणार नाही? नाही जमणार. दत्ता उगाच हुज्जत घालू न ग. वादानं वाद वाढत राहील. शांताबाईने दत्ताला समजावलं आणि मग जावई बापूकडे बघत म्हणाल्या, जावई बापू तुम्ही बी लई अंगाला आणू नका. मी सांगते त्याला वय म्हणा आणि हो वाद मिटवून टाका. बोलू का? बोला की. हे बघा चोळी बांगडीसाठी तिला आम्ही 50 लाख रुपये देऊ. बघा तुम्हाला पटतंय का? पटत असेल तर वडगावला जाऊन सही करून या. आईनं सांगितलेला आकडा दत्ताला पटला नव्हता तरीही तो गप्प बसला. पाहुणा कचवचत कसा तरी हो म्हणाला आणि मग सगळ्यांना हायसं वाटलं. मग घाई करत शांताबाईच म्हणाल्या, मग आता जा वडगावला, नका उशीर करू. जा दत्ता ह्यांना घेऊन जा बरं. तसा पाहुणा दाबक्या आवाजात कुजबुजला, पण हे पैसे देणार कधी? जमीन विकली की त्याच दिवशी तुम्हाला पैसे घरपोच मिळत्या. बघा बरं का. आता यात काय बघायचे? एकदा ठरलं ते ठरलं. चला उठा बरं. असं म्हणून दत्तानं विक्रमला मोबाईल केला. 10 मिनिटात विक्रम गाडी घेऊन आला. नंदा, तिचा नवरा, दत्ता गाडीत बसले. गाडी वडगावच्या दिशेनं निघाली. अर्ध्या पाऊण तासात गाडी वडगावमध्ये पोहोचली. दत्तानं वकिलाची भेट घेतली. त्यांनी सगळी कागदपत्रं तयार करून ठेवलेलीच होती. दत्ता बहिणीला घेऊन रजिस्ट्रारच्या ऑफिसात गेला. रजिस्ट्रार पुढे बहिणीनं हक्क सोडपत्रावर सही केली. दत्तानं सुटकेचा निश्वास सोडला. पुन्हा सगळेजण घरी आले. जेवण केल्यानंतर पाहुण्याला निरोप दिला. नंदा आणि तिचा नवरा आपल्या घरी निघून आले. पण नवरा नंदाशी मोकळेपणानं बोलत नव्हता. त्याच्या मनात काहीतरी वेगळाच विचार चालू होता. श्रोते हो, हा होता गैराट या सोपान खुडे यांच्या कादंबरीचा भाग 2. 3रा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.